त्याची सगळीच माहिती मिळते, जिल्ह्याची माहिती म्हणा, जिल्ह्यात काय होईल, कुठं काय घडायला याची माहिती पण असते पेपरमध्ये. हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्ण माहिती दिली, त्यांचा जन्म कुठं झाला, काय झालं, त्यांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, थोडक्यात माहिती असते, थोडक्यात माहिती असते त्याच्यामध्ये पूर्ण. हा त्याच्यानंतर हे बघा पट्टकाचे हे कोणते कुठे माहिती तुम्हाला, हे माहिती करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, एक पुस्तक वाचावं लागेल. एक पुस्तक वाचलं तर या पुस्तकाची पूर्ण इंदिरा गांधी यांच्याविषयी माहिती मिळेल. त्यानंतर हे बघा हे कोण होते माहिती, कोणला माहिती आहे, यांची माहिती करायचं काय करावं लागेल तुम्हाला, हे सर्वच माहिती आहे. यांच्याविषयी संबंधित माहिती तुम्हाला, त्यांचा जन्म कुठं झाला, काय झालं, त्यांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, माहिती नाही, त्यांनी कोणत्या सत्याग्रह केला, हे जर माहिती करायचं तुम्हाला काय करावं लागेल, कोणतीही माहिती आपल्याला माहिती जर मिळवायची असेल काय करावं लागतं रे परी, कोणाची जयंती आहे, साने गुरुजींचं पुस्तक तुम्हाला माहिती वाचलं त्याची माहिती मिळेल का नाही, पुस्तक कोण कोण वाचलं आता माहिती मिळवण्यासाठी, छान. आता साने गुरुजींचे जे आपल्या पुस्तक आहे ज्यांना पाहिजे त्यांनी वाचायचं, वाचून झालं तर सारखं जितक्या प्रति नाही का हे थोडक्यात पुस्तक आहे साने गुरुजींचं. याच्यामध्ये बघा त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि शेवटचं पान असतं हे खेळाचं असते, शेवटचं पान आहे का क्रीडा अंगण बरं का. अशा प्रकारे पेपर आपल्याला वाचून आपल्याला माहितच नाही असे त्याचे विभाग असतात. बऱ्याचशा बातम्या महाराष्ट्रातल्या असतात, पहिल्या पानावरती नाही हे पूर्ण आपल्या भारतामध्ये किंवा विदेशात काय घडलं त्याच्याविषयी माहिती असते. पाठीमागच्या पेजवरती समिश्र असतात बातम्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. त्याच्यानंतर पाठीमागून हे जे पेज असते त्याच्यावरती क्रीडाविषयक माहिती असतात. हॅलो परभणी, प्रत्येक जिल्ह्याची अशी हॅलो परभणी पूर्व निघत असते. आपल्या परभणीची परभणी हॅलो परभणी, नांदेड असेल तर हॅलो नांदेड. अशा प्रकारे प्रत्येक पेपर मध्ये याच पद्धतीने या पेपरची मांडणी केलेली असते.